बोरवेल आहे ती सुद्धा येते. त्याच्यानंतर आपली जी बोरवेल आहे ती सुद्धा येते. बोरवेल जी आपण मोटर यूज करतो ती. या स्लाइड्समध्ये आपण काय बघणार आहे, वातावरणाविषयीची माहिती बघणार आहे. तर यामध्ये आपण बघा काय म्हटलेलं आहे, जो वातावरण आहे, वातावरण म्हणजेच काय तर हवा ही कशाने तयार झालेली आहे. तर बघा याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की हवेचे मुख्यत्वे नायट्रोजन, ऑक्सिजन, बाष्प, कार्बन डायऑक्साईड हे घटक आहेत. कोणकोणते घटक आहेत, एवढे हे घटक आहेत. त्यानंतर याशिवाय इतरही काही वायू अत्यंत कमी प्रमाणात हवेमध्ये आहेत. मग पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वातावरणाचे काय पडतात, भाग डिवाइड झालेला आहे. बघा पृथ्वीचे वातावरण ही झाली आपली पृथ्वी. आपण आधीच बघितलेली आहे जी पृथ्वी आहे, पृथ्वीच्या सभोवताली काही आहे वातावरण आहे आणि त्याच वातावरणाविषयीची आपण माहिती यामध्ये बघत आहे. मग हवेमध्ये कोणकोणते घटक आहेत तर आपण याविषयीची माहिती बघितलेली आहे. नायट्रोजन, ऑक्सिजन, बाष्प, कार्बन डायऑक्साईड हे घटक आपल्याला पाहायला मिळतात. आणि काही अदर घटकसुद्धा आहेत. अदर घटक म्हणजे आहेत ते पण कमी प्रमाणात आहेत, म्हणून आपण ते यामध्ये सांगण्यात आलेलं नाही आहे. मग पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वातावरणाचे तपांबर, स्थितांबर, मध्यांबर, आयनांबर आणि बाह्यांबर हे काय झाले, ह्या थर झाल्या. कशाच्या, पृथ्वीच्या वातावरण काय होऊन राहिलं आहे, काय होत आहे तर वातावरण डिवाईड होत आहे आणि तेच सांगण्यात आलेलं आहे. तपांबर, स्थितांबर, मध्यांबर, आयनांबर आणि बाह्यांबर. त्यानंतर बघा इथं काय सांगण्यात आलेलं आहे की पृथ्वीचे जो पृष्ठभाग आहे त्या पृष्ठभागापासून तपांबर किती किलोमीटरवर आहे तर तपांबर जो आहे तो 13 किलोमीटरवर आहे. तपांबर 13 किलोमीटरवर आहे पृथ्वीपासून. आणि स्थितांबर जो आहे, स्थितांबर 50 किलोमीटरवर आहे. 50 किलोमीटरवर आहे. आणि आपल्याला पृथ्वीपासून 100 किलोमीटर वरपर्यंत जरी आपण गेलं तरी आपण जिवंत राहू शकतो. पण पृथ्वीच्या 100 किलोमीटर वर जर गेलं तर आपण जिवंत राहू शकत नाही. आणि 100 किलोमीटर वर जायचं म्हटलं तर आपल्याला ऑक्सिजनची जी मागे हंडा वगैरे असतो, ऑक्सिजनचा हंडा वगैरे असतो, ते हंडा वगैरे काय घेऊन आपल्याला सोबत घेऊन जावं लागेल. मग जो तपांबर आहे आपला, तपांबर याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सरासरी 13 किलोमीटर अंतरापर्यंतच्या थराला तपांबर म्हणतात. हा जो पृथ्वीचा पृष्ठभाग आहे त्याच्यापासून हा जो भाग आहे हा किती किलोमीटर आहे, 13 किलोमीटर आहे. आणि या भागालाच काय म्हणतात, तपांबर असे म्हणतात. तपांबरातील हवेत अनेक बदल होत असतात. या बदलांचे पृथ्वीवरील सजीवांच्या जीवनावर महत्त्वाचे परिणाम होतात. मग कोणकोणते बदल होतात तर बघा याच तपांबरामध्ये काय होते, आपले जे काही म्हणजे पृथ्वीच्या 99% जे काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्या ॲक्टिव्हिटीज यामध्ये पार पाडल्या जातात. मग त्या ॲक्टिव्हिटीज कोणत्या तर बघा काय म्हटलेलं आहे, सूर्यापासूनही पृथ्वीला उष्णता मिळाल्यामुळे पृथ्वीचा पृष्ठभाग तापतो, म्हणून पृष्ठभागातील भागालगतची हवा सर्वाधिक गरम असते. याच या भागामध्ये काय होते तर जो उष्णता आहे, उष्णता सर्वात जास्त असते, त्यामुळे काय होते तपांबर जास्त गरम झालेला असतो, त्यानंतर तापलेला असतो. तपांबरात वर गेले, इथून जर आपण पृथ्वीपासून जर वर गेले तर काय होते आपल्याला थंड प्रदेश, थंडी हवा आपल्याला काय होते जाणवतं. आपण जर एखाद्या उंच ठिकाणी जर गेले, तुम्ही एखाद्या वेळी टेकडीवर वगैरे किंवा मग तुमच्या गावाजवळ किंवा गावामध्ये जर ढोला वगैरे असेल त्या ढोल्यावर जर तुम्ही गेलात आणि वर जर गेलात तर काय होईल, तुम्हाला वेगळंच वातावरण पाहायला मिळते, म्हणजेच अनुभवायला मिळते. त्याच्यामध्ये थंडी हवा तुम्हाला जाणवेल. अशा प्रकारे वातावरणसुद्धा वरवर जर गेलं तर काय होते आपल्याला तो वातावरण म्हणजेच तापमान जो आहे तो काय होते कमी होत जाते. तपांबरामध्ये वर जर गेला तर तापमान कमी होते, म्हणजे तपांबरात वर गेले असता हवा थंड होत जाते. वातावरणातील जवळजवळ सर्व बाष्प तापांबरातच असते. सर्व बाष्प तापांबरातच असेल. मग बाष्प जर असेल इथं तर मग ऑब्वियसली ढग तयार होणार आहेतच. आणि ढग जर तयार झाले तर मग याच ठिकाणाहून काय तर पाऊससुद्धा मिळणार आहे. म्हणजेच इथं बाष्प आहे, बाष्पामुळे ढग तयार झाले आणि ढगांमुळेच आपल्याला पाऊस मिळाला. ओके, हा झाला जलचक्र. त्यानंतर जलचक्र जो आहे तो तपांबरामध्येच त्याची पूर्ण क्रिया होते. त्याच्यानंतर जे विमान वगैरे असतात आपले विमान वगैरे काय होतात याच तपांबरामधून काय होतात ते वाहू लागतात.
आणि या तपांबरामधूनच का वाहतात तर सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजेच एवढ्या भागामध्ये काय तर ऑक्सिजन वगैरे आणि 99% काय तर जे काही वायू आहेत आपल्या ते वायू काय आहेत या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून विमाने वगैरे या ठिकाणाहून उडवले जाते. आणि जर आणखी त्याच्यावर जर गेलं तर काय होते तर विमानांमध्ये काय असते ऑक्सिजनचे ते कॅप्स असतात. ऑक्सिजनच्या कॅप्स इमर्जन्सीसाठी वापरल्या जातात. आणि असं म्हटलं जाते की ऑक्सिजनची जी कॅप राहते ते फक्त नॉर्मली त्याच्यामधून आपल्याला 5 ते 10 मिनिटं जर पूर्ण लोकांनी जर त्याला वापरलं तर 5 ते 10 मिनिटं ते काही ऑक्सिजन मिळू शकते त्याच्यामधून. म्हणजे विचार करा जरी आपण विमानाने जरी प्रवास करत असलो आणि जर एखाद्या वेळी इमर्जन्सी जर आली तर 5 आणि सर्वांना इमर्जन्सी आली सर्वांसाठी इमर्जन्सी जर आली आणि सर्वांनी जर ऑक्सिजन जर यूज केलं तर खरंच तिथील जे लोक आहेत ते मरू शकतात. असं म्हटलं जाते की 5 ते 10 मिनिटं फक्त तो ऑक्सिजन एक संपूर्ण व्यक्तींना जर लावलं तर तो 5 ते 10 मिनिटं मिळेल. मग वातावरणातील जवळजवळ सर्व बाष्प तपांबरातच असते. म्हणूनही ढग, पाऊस, धुके, वारे, वादळे अशा हवामानाशी संबंधित ही सर्व घटना तपांबरातच होतात. उंच डोंगरावरही गेले असता सभोवतालची हवा पृष्ठभागाच्या हवेपेक्षा विरळही असते. बघितलेलंच आहे आम्ही. ओके. त्यानंतर पृथ्वी तलापासूनही तपांबराच्या बाहेर सुमारे 50 किलोमीटरपर्यंतच्या थराला स्थितांबर म्हणतात. स्थितांबरातही खालच्या भागातही ओझोन वायूचा स्तर आढळतो. काय सांगण्यात आलेलं आहे याच्यामध्ये म्हटलेलं आहे की आपल्याला पृथ्वीचा पृष्ठभाग हा झाला आणि पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 12 ते 13 किलोमीटरवर काय मिळते आपल्याला तपांबर बघायला मिळते. त्यानंतर 50 किलोमीटरपर्यंतच्या भागामध्ये आपल्याला काय बघायला मिळते तर त्यामध्ये बघायला मिळते स्थितांबर. आणि तपांबर आणि स्थितांबर यांच्यामध्ये ओझोन वायू आपल्याला काय मिळते बघायला मिळते. ही जी ओझोन वायू आहे ओझोन वायू काय करते तर सूर्यापासून जी काही घातक किरणे आहेत म्हणजेच अल्ट्राव्हायलेट सी, अल्ट्राव्हायलेट ए, अल्ट्राव्हायलेट बी आणि अल्ट्राव्हायलेट सी. तर यापैकी जो अल्ट्राव्हायलेट बी किंवा याच्यापैकी जे आहेत हे अल्ट्राव्हायलेट हे काय आहेत घातक आहेत, शरीरासाठी घातक आहेत. तर याच्यामध्ये जो बी आहे तो काय आहे शरीरासाठी घातक आहे. तो त्यामुळे काय होते ओझोन लेयर असल्यामुळे ओझोन वायूची जी काही परत आहे ते ओझोन वायूची परत असल्यामुळे तो घातक किरणे आपल्या शरीरावर पडत नाही किंवा पृथ्वीवर पडत नाही आणि त्यामुळेच आपली जी स्किन आहे ती भाजली जात नाही. म्हणजे बघा निसर्गाने कशा प्रकारे पृथ्वीला तयार केलेला आहे म्हणजे सर्व गोष्टी निसर्गामध्ये आहेत आणि सर्व गोष्टी आपल्यामध्ये सुद्धा असतात. तर मग आपण जर चांगल्या प्रकारे अभ्यास जर केलं तर काय होऊ शकते आपण सुद्धा येणारी जी काही परिस्थिती आहे म्हणजे आपल्या शैक्षणिक जीवनामध्ये ती सर्व परिस्थिती आपण काय करू शकतो कोणत्याही प्रकारे आपण काय करू शकतो त्याच्यावर मात करू शकतो. तर कशा प्रकारे तर आपण पृथ्वी जर बघितलं तर पृथ्वी कशा प्रकारे मात करत आहे सर्व पृथ्वीच्या आतमध्येच आहे आणि पृथ्वी अशा प्रकारे तयार झालेली आहे की सजीव त्यामध्ये जगू शकतात. मग आपणही एक युनिक बॉडी आहे. आपणही जन्माला आलेलो आहोत. जन्माला आलेलो आहोत म्हणजे आपणही काहीतरी एक वेगळे काहीतरी करण्यासाठी आपला जन्म झालेला आहे. मग वेगळं काहीतरी करायचं आहे तर मग आपल्याला काहीतरी करावं लागेल. मग काहीतरी करणे म्हणजेच काय तर तुम्हाला जर विद्यार्थी असाल तर विद्यार्थी जीवनामध्ये तुम्हाला प्रामाणिकपणे अभ्यास करावा लागेल. अभ्यास करून काय करावं लागेल तुम्ही जर मोठे झालात म्हणजे तुमचे आईवडील काय होतील आपोआप मोठे होतील. तर तुम्हाला काय करायचं आहे विद्यार्थी जीवनामध्ये स्वतःचे जीवन चांगल्या प्रकारे व्यतीत करायचं आहे. त्याच्यानंतर इथं काय म्हटलेलं आहे इथं थोडीशी माहिती दिली आहे. जरा डोके चालवा. ओके. हां. सप्तरंगी इंद्रधनुष्य वातावरणाच्या कोणत्या आवरणात दिसत असेल. आत्ताच आपण बघितलेलं आहे की ज्या काही वातावरणाशी किंवा हवेशी निगडीत ज्या काही संबंधित क्रिया आहेत ते कुठे पाहायला मिळतात आपल्याला तपांबरामध्ये बघायला मिळतात. मग ऑब्व्हियसली हा जो सप्तरंगी इंद्रधनुष्य आहे हा सुद्धा आपल्याला कुठं पाहायला मिळेल तपांबरामध्येच बघायला मिळेल. गिर्यारोहक उंच पर्वतांवरही चढून जातात. ज्या पर्वतांची उंची 5000 मीटरपेक्षा जास्त असते असे पर्वत चढताना बहुतांश गिर्यारोहकही ऑक्सिजनचे सिलेंडर घेऊन जातात. त्याचे कारण काय असेल तर 5000 मीटरपेक्षा जास्तही असते. ओके. उंची जास्त असते आणि कदाचित त्या ठिकाणी जर ऑक्सिजन जर कमी झाली म्हणजे आपण काय बघितलेलं आहे की तपांबरापासून किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जर वर जर जात गेलो तर काय होते हवा विरळ होते आणि हवा विरळ होणे म्हणजेच काय तर हवेमधील आणि कार्बन डायऑक्साईड इतर ते काय कमी होत जातात. त्याच्यामुळे काय होते तो जो भाग आहे तो काय होतो विरळ होतो. मग जर कदाचित जर ऑक्सिजन नाही मिळाला तर मग मरेल ना तो गिर्यारोहक.
जो गिर्यारोग करायला जाणार आहे तो मरून जाईल ना. मग काय त्याचा गिर्यारोग करण्याचा फायदा राहील, होय की नाही. मरासाठी कोणी जातं का, नाही. तर गिर्यारोग करणे म्हणजेच काय, तर एखाद्या पर्वतावरून उंचीवरून कूदणे हे वगैरे ते कार्यक्रम ते करत असतात. तर ते जे आहे ते कशासाठी घेऊन जातात, तर तिथं त्यांना एमर्जन्सी म्हणूनही ते कामात आल्या पाहिजे याच्यासाठी ते काय करतात, घेऊन जातात. यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, संगणन. संगणन म्हणजेच काय होते, बाष्प थंड होऊ नये त्याचे द्रवात रूपांतर होण्याची क्रिया. बाष्प म्हणजे बर्फ. आपण जर बर्फ घेतला तर बर्फ काय होते, बाष्प थंड होऊन त्याचे द्रवात रूपांतर होणे. हा जो बर्फ आहे, बर्फ काय होते, याला जर हवा लागली म्हणजे तो काय होते, थंड होते. बाहेरचं वातावरण मिळाल्याच्या नंतर याच्यातून काय मिळते, आपल्याला पाणी मिळते. म्हणजेच तुम्ही जर फ्रीजमधून जर बर्फ काढला, तो झाला बाष्प, थंड बाष्प झाला. त्याच्यातून द्रव्य जो बाहेर निघते, ती जी क्रिया झाली ती झाली संगणन. ही संगणन क्रिया कशासाठी दिलेली असेल, तर आपल्याला समोरच्या येणाऱ्या भागामध्ये काय करायचं आहे, जलावरण याविषयीची माहिती बघायची आहे. जलावरणाविषयीची माहिती इथं बघू. जलचक्र याच्यामध्ये काय बघायचं आपल्याला, म्हणजे पाऊस कशा प्रकारे मिळतो. मग पाऊस मिळतो तर मग पाऊस तयार होण्यासाठी काही क्रिया होते का, निसर्गामध्ये कोणकोणत्या क्रिया होतात, तर याविषयीची आपण यामध्ये माहिती बघू. हा काय आहे, जलावरण. म्हणजे जलावरण याच्यामध्येच बघा, याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे आपल्याला, जलावरण दिलेलं आहे, शिलावरण दिलेलं आहे, आणि हा वातावरण सुद्धा दिलेलं आहे, आणि सूर्यसुद्धा उपस्थित आहेच, म्हणजे जमलं काम. ओके. बघा, हा जो सूर्य आहे, सूर्य काय करते, याच्याजवळ असलेली शक्ती म्हणजेच किरण, सूर्याची किरणं कुठे पडतात, आपल्या जमिनीवर पडतात. आणि जमिनीवर पडल्यामुळे आपली जी जमीन आहे ती काय होते, तापते. जमीन तापते. आणि जमीन जर तापली तर काय होईल, तुम्ही जर तापले तर काय होईल, तुम्ही जरी तापल्या, जर कोणी तुम्हाला मारलं तर तुमचा जो गुस्सा आहे, तुम्ही जर एखाद्या व्यक्तीने तुम्हाला मारलं, तो तुमच्यापेक्षा मोठा आहे, तर तुम्ही तो गुस्सा कोणावर काढणार, दुसऱ्या तुमच्यापेक्षा लहान व्यक्तीवर. आणि हा कोणावर काढेल, याला काही जमणार नाही, तर हा काय करेल, ओरडत बसेल. अशा प्रकारे काय, तर एकाची एनर्जी दुसऱ्याकडे ट्रान्सफर होत आहे. मग तो गुस्सा असो किंवा मग काहीही असो. मग आपण आपल्या जीवनातही जरी वागत असतो त्यावेळी काय, तर काटकसरीने वापर करायचा बोलण्याचा. बोलत असताना कोणाला जर काही शिकवत असू त्याविषयी, किंवा मग कोणाला काही देत असू, म्हणजे देणे म्हणजेच काय, तर कोणतीही वस्तू आपण देऊ शकतो बोलण्याने, आपल्या वागण्याने. ह्या सर्व गोष्टी आपण ज्यावेळी देतो त्यावेळी ते त्या देणाऱ्या व्यक्तीजवळच न राहतात, ते आणखी त्याच्यासोबत येणारे, त्याला भेटणारे त्या सर्व व्यक्तींजवळ ती काय आहे, एक शक्ती आहे, ती शक्ती काय होते, ट्रान्सफर होत जाते. अशा प्रकारे सूर्याजवळची शक्तीसुद्धा आपल्याला काय पृथ्वीवर पाहायला मिळते. आणि पृथ्वीवर ही जी शक्ती आल्याच्या नंतर काय होते, पृथ्वी तापते. आणि पृथ्वी तापल्याच्या नंतर काय होते, मग तिचं वाफ. पृथ्वीवर पाणीसुद्धा असते. बघा, एखाद्या वेळी पावसाळ्याचे दिवस ज्यावेळी चालू होतात त्यावेळी काय, तर पाऊस जर सुरू झाला जून महिन्यामध्ये पावसाची सुरुवात होते. त्यानंतर जर पहिला पाऊस पडला, वर्षाचा पहिला जर पाऊस पडला, तर काय होते, पाऊस तर पडून जाते, त्याच्यानंतर खूप ऊन तापल्याच्या नंतर काय होते, खूप गरमी होते. आणि ती गरमी कशामुळे होते, तर जमिनीच्या आतमध्ये जो काही पाणी 8 ते 9 महिने मुरलेला आहे, तो पाणी काय होते, त्या तापल्यामुळे तो पाणी वर येतो, बाष्पाच्या वाफेच्या स्वरूपात वर येतो. आणि ती वाफेच्या स्वरूपात वर आल्याच्यानंतर ती जी हवा आहे ती दमट होते. आणि हवा जर दमट झाली म्हणजेच काय, तर हवा काय होते, एकदम जाडी होऊन जाते. आणि जाडी हवा झाली म्हणजेच सूर्याची किरणं ते जास्त शोषून घेते. सूर्याची किरणं जास्त शोषून घेतल्यामुळे काय होते, तर वातावरण तापते. आणि वातावरण तापल्यामुळे आपल्याला गरमी ही भासते. मग हा सूर्य जमिनीवर आला, याने जमिनीला तापवलं, त्याच्यामुळे काय झाला, त्याच्यामुळे काय झाला, वाफेमध्ये रूपांतर झालं. वाफेमध्ये रूपांतर झाल्याच्या नंतर ती जी वाफ आहे ती वर गेल्याच्या नंतर त्याचे काय होतात, वर गेल्याच्या नंतर कण तयार होतात. आणि हे जे कण आहेत ते कण काय होतात, वातावरणामध्ये फिरत असतात. ते वातावरणामध्ये फिरत असलेले कण म्हणजेच काय, तर वातावरणामध्ये फिरत असलेले कण म्हणजेच ढग झाले. वातावरणामध्ये फिरत असलेले कण म्हणजे ढग झाले. आणि काही काळाच्या नंतर काय होते, हे जे छोटे छोटे कण जे आपण म्हणतो, छोटे छोटे जे कण आहेत ते कण काय होतात, काही काळाच्या नंतर एवढे भारी होऊन जातात की ती या ढगामध्ये राहू शकत नाहीत. आणि ढगामध्ये राहू शकत नाहीत म्हणजेच काय, तर मग ते आपल्याला पाण्याच्या स्वरूपामध्ये पृथ्वीवर मिळतात. म्हणजेच
सूर्यापासून किरणं मिळाली, ती किरणं पाण्यात आली, म्हणजेच जलावरण आणि शिलावरण याला तापवण्यात आलं. जलावरण आणि शिलावरण तापलं म्हणजेच काय झालं, त्याच्यामुळे वाफ तयार झाली, त्या वाफेमुळे ढगं मिळाली आणि या ढगांपासून आणखी पाऊस मिळतो. अशी क्रिया काय होते, ही क्रिया चालत राहते, म्हणजेच याला जलचक्र असे म्हणतात. जलचक्र असे म्हणतात. यामध्ये थोडी माहिती दिलेली आहे, ती माहिती वाचून घ्या थोडी. इथं बघा काय म्हटलेलं आहे, सूर्याच्या उष्णतेने हिमाच्छादित प्रदेशातीलही बर्फाचे पाणी बनते. हे पाणी ही नद्यांना येऊन मिळते. आपण याच्या आधीच बघितलेलं आहे हिमनद्यांविषयीची माहिती. हिमनद्यासुद्धा काय तर जो बर्फ असतो, हिम म्हणजेच बर्फ, आणि जो बर्फ आहे तो बर्फ काय होते तर विरघळते. कशामुळे तर तो बर्फ विरघळते सूर्याच्या किरणांमुळे, सूर्याच्या तापण्यामुळे. आणि मग त्या नद्या ज्या आहेत, बारमाही नद्या कोणकोणत्या आपण बघितलेल्या आहे, सिंधू नदी आणि सिंधू नदीच्या असलेल्या उपनद्या यमुना, गंगा, ह्या सर्व नद्यांना बारमाही पाणी असते, ते त्याच्यामुळेच. त्यानंतर इथं आपण माहिती बघणार आहे जीवावरणाविषयीची. जीवावरण यामध्ये पृथ्वीवर असंख्य प्रकारचे सजीव आढळतात. पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागातही वेगवेगळे प्रदेश आहेत. काही भागातही जमिनीवर वर्षभर बर्फाचे थर असते, तर काही भागातही वर्षभरही उष्ण हवामानही असते. कोठे उंच पर्वत तर कोठे मैदाने असतात, आपण बघितलं. कोठे खूप पाऊस पडतो तर कोठे कोरडे वाळवंट असते, जसं की राजस्थान वाळवंट. आणि खूप पाऊस पडणारा प्रदेश म्हणजेच केरळ म्हणू शकतो, तामिळनाडू म्हणू शकतो. आणि गोड्या पाण्याच्या नद्या असतात, तसेच खाऱ्या पाण्याचा महासागरही असतो. खाऱ्या पाण्याचा महासागर आपण अरबी महासागर म्हणू शकतो, हिंदी महासागर म्हणू शकतो, पॅसिफिक महासागर म्हणू शकतो. हे झाले महासागर, खाऱ्या पाण्याचे महासागर. किनाऱ्याजवळही समुद्र उथळ असतो. किनाऱ्याजवळ समुद्र उथळ असतो. त्यानंतर महासागर किनाऱ्यापासून काय म्हणतात अनेक किलोमीटर खोल असू शकते. महासागर अनेक किलोमीटर खोल असू शकते. तर सर्वात खोल महासागर मरियाना गर्ता, त्याला जो समुद्राचा भाग जो आहे तो जर खोल असेल, समुद्राचा भाग आहे आणि तो जर खोल आहे, तर समुद्राची जी खोली आहे तिला गर्ता असे म्हणतात. तिला काय म्हणतात, गर्ता. समुद्राच्या खोलीला गर्ता असे म्हणतात. तर मग सर्वात जास्त गर्ता किती किलोमीटर आहे, तर सर्वात जास्त गर्ता आहे ती 11,000 किलोमीटर. आणि त्या गर्तेचं नाव काय आहे, मरियाना गर्ता. त्या गर्तेचं नाव काय आहे, मरियाना गर्ता. आणि ते कुठे आढळते, तर ते पॅसिफिक महासागरामध्ये आढळते. बघून घ्या पॅसिफिक महासागरात आहे की नाही. मला वाटते ती तिथंच असेल. तर मरियाना गर्ता म्हणजे समजलं ना, की समुद्र आहे आणि समुद्राची जी खोली तिला काय म्हणतात, गर्ता म्हणतात. आणि सर्वात खोलीचा गर्ता काही आहे, मरियाना गर्ता. आणि सध्या आता आणखी न्यूजमध्ये आला होता की मरियाना गर्तापेक्षाही जास्त खोलीचा जो एक गर्ता आहे, त्याच्यामध्ये एक रशियाची ॲस्ट्रोनॉट म्हणजेच काय होते तर अंतराळवीर, रशियाची स्त्री अंतराळवीर, ती त्या खोल भागामध्ये जाणारी एकटीच, जगातून एकटी ती स्त्री बनलेली आहे. म्हणजे ती स्त्री अंतराळमध्ये सर्वात आधी गेलेली होती. त्यानंतर म्हणजेच ही जी पृथ्वी आहे, पृथ्वीच्या सर्वात उंच भागावरही ती गेलेली आहे. म्हणजे वातावरणामध्ये सर्वात उंच भागावर वातावरणामध्ये ती अंतराळामध्ये गेलेली आहे. आणि जमिनीच्या सर्वात खाली म्हणजे गर्ता, त्याच्यामध्येही ती व्यक्ती गेलेली आहे. ती रशियाची एक स्त्री व्यक्ती आहे. म्हणजे स्त्री ही खूप काही करू शकते जर तिला करण्यासाठी काहीही मिळालं तर. म्हणून स्त्री किंवा पुरुष याच्यामध्ये भेदभाव करायचा नाही कधीही. स्त्री किंवा पुरुष, मग मुलगा किंवा मुलगी, याच्यामध्ये भेदभाव करणे हे भारतीय घटनेनुसार कायद्याने गुन्हा तर आहेच, पण समाजामध्ये जर राहत असू तर ह्या गोष्टी आपल्याला नकोत. प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा हक्क आहे आणि प्रत्येक व्यक्तीला जर त्याच्या आवडीनुसार काहीतरी मिळालं तर तो काहीतरी करून दाखवतो. त्याचं उदाहरण बघा, ही स्त्री, रशिया या देशाची ही स्त्री पृथ्वीच्या सर्वात उंच भागावरही जाऊन गेलेली आहे, म्हणजे वातावरणामध्ये गेलेली आहे. त्याच्यानंतर गर्त्यामध्ये सुद्धा काय गेलेली आहे, ती व्यक्ती गेलेली आहे. त्यानंतर याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, आपण आधीच बघितलेलं आहे की
जीवावरण म्हणजे काय, तर याच्यामध्ये जीव असणार म्हणजे त्यांच्यामध्ये काहीतरी प्राण असणार, आणि प्राण असणार म्हणजे ते जिवंत असणार. मग याच्यामध्ये कांगारू दिलेला आहे. कांगारू आपल्याला कुठं ऑस्ट्रेलियामध्ये आढळतो. हा बियर आहे. हा बियर जो आहे, बियर म्हणजेच काय, तर हा एक अस्वल आहे, आणि या अस्वलाच्या अंगावर एवढे केस असतात, खूप दाट केस असतात. आणि या केसामुळेच काय होते, तर हिला ही बर्फाळ प्रदेशामध्ये सुद्धा राहू शकते. आणि बर्फाळ प्रदेशामध्ये जर राहिली तर तिला थंडीसुद्धा लागत नाही. कशामुळे, तर या केसांमुळेच. या केसांमुळे तिला थंडी वाटत नाही. त्यानंतर सिंह, बघा हा जो आपल्याला सिंह दाखविलेला आहे, सिंह, वाघ, हत्ती, ही जी प्राणी आहेत ही उष्ण प्रदेशामध्ये आढळतात. त्यानंतर हा जो झेब्रा आहे, आपल्याला झेब्रा कुठे पाहायला मिळते, तर झेब्रा आपल्याला पाहायला मिळते इथं बघा, गवताळ प्रदेशामध्ये, आफ्रिकेच्या गवताळ प्रदेशामध्ये आपल्याला काय बघायला मिळते, झेब्रा पाहायला मिळते. त्यानंतर जिराफसुद्धा गवताळ प्रदेशातच पाहायला मिळतो. त्यानंतर आपण ही जी वनस्पती आहे, कॅक्टस वनस्पती, वाळू, ज्या ठिकाणी वाळवंट म्हणतो ना, वाळवंट राजस्थान वगैरे त्या भागामध्ये ही बघायला मिळते. ही सुद्धा झाडे आपल्याला पाहायला मिळतात. हे जी एक्सॅमस ट्री म्हणतो याला, म्हणजेच आपण म्हणायचं झालं तर क्रिसमस ट्री म्हणतो, पण याला एक्सॅमस ट्री म्हणतात. एक्सॅमस ट्री आपल्याला कुठे पाहायला मिळतात, तर हा जो बघा झाडाचा शेप कसा आहे, त्रिकोणी आकाराचा आहे. त्रिकोणी आकाराचा कशासाठी दिलेला असेल, किंवा मग हे जे आपल्या इकडची झाडं आहेत असे पाहायला मिळतात, पण हा जो भाग आहे हा त्रिकोणीच का असेल. निसर्ग बघा किती सुंदर आहे, त्याच्यामध्ये एक एक गोष्ट जर अभ्यासली तर आपल्याला खूप काही पाहायला मिळते. आपण असेच प्रकारे ट्रिप काढायची, कुठंतरी मित्रमैत्रिणींसोबत जायचं, घुमायचं, आणि वेगवेगळ्या झाडांची पद्धती पाहायच्या. वेगवेगळ्या झाड कसे प्रकारे उभा आहे, हा झाड बघा कसा बसलेला आहे, हा झाड बघा कसा उभा आहे, असे प्रकारचे काय करायचं, निरीक्षण करायचं. निसर्गाचे निरीक्षण जर तुम्हाला करता आलं ना, तर तुम्ही जे जगत आहे ती लाईफ आणखी एकदम नवीन होऊन जाईल, म्हणजेच खूप चांगलं वाटते. त्यानंतर बघा ह्या कशासाठी दिलेला असेल, तर जो बर्फाळ प्रदेशामध्ये हे झाडं बघायला मिळतात. बर्फाळ प्रदेशामध्ये ही झाडं बघायला मिळतात. मग एखाद्या वेळी जर बर्फ वगैरे जर पडला तर काय होते, बर्फ यामधून काय पडायला पाहिजे, खाली त्या पानांवर राहायला नको. जर बर्फ जर इथे पडला तर काय होईल, यामध्ये बर्फ राहील, काही काळापर्यंत बर्फ राहू शकते. पण इथं जर बर्फ पडला तर इथं बर्फ राहू शकत नाही, तो डायरेक्ट जर इथं जर पडला तर तो डायरेक्ट खाली पडेल. म्हणून निसर्गामध्ये जी काही वस्तू तयार झालेल्या आहेत त्या काही विशिष्ट स्वरूपासाठीच तयार झालेल्या आहेत. कोणतीही वस्तू विनाकारण निसर्गामध्ये तयार झालेली नाही आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडी ॲडिशनल माहिती, म्हणजेच बघा काय म्हटलेलं आहे, हे नेहमी लक्षात ठेवावे. पृथ्वी तलावरील प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव इत्यादी सर्व सजीव एकमेकांवर अवलंबून असतात, याविषयीची आपण माहिती बघितलेली आहे. तसेच ते पृथ्वीच्या आवरणांवरही अवलंबून आहेत. सर्व सजीवांचे जन्म, वाढ आणि मृत्यू जीवावरणातच होतो. जीवावरणामध्ये सजीवाचे पूर्ण जन्म, मृत्यू आणि वाढ ती जीवावरणात होते. तर आपण जो काही पाठ अभ्यासलेला आहे त्या पाठामध्ये आपण काय काय शिकलो, आतापर्यंत जी काही आपण माहिती पाहिलेली आहे ती माहिती आपण त्या माहितीमध्ये काय काय बघितलं, तर बघा पृथ्वीचे बाहेरील कठीण कवच व त्याखालील थराचा काही भाग यांच्या एकत्रित आवरणाला शिलावरण असे म्हणतात. शिलावरण म्हणजे जो आपण जमीन म्हणतो तो. पृथ्वीच्या पृष्ठभागाचे सुमारे 1/3 1/3 एवढा भाग जमिनीने, तर सुमारे 2/3 एवढा भाग पाण्याने व्यापलेला आहे. जमिनीवरीलही पाणी व बर्फ, भूजल आणि हवेतीलही बाष्प यांचा समावेश पृथ्वीच्या जलावरणात होतो. पृथ्वीभोवतालच्या हवेच्या आवरणाला वातावरण म्हणतात. बघितलं. पृथ्वीवरीलही जलचक्र सतत सुरू असते. स्थितांबरातीलही ओझोन वायू सूर्यापासून येणारे घातक अतिनील किरणे शोषून घेतो, त्यामुळे पृथ्वीवरील सजीवांचे रक्षण होते. वातावरण, शिलावरण आणि जलावरण या तिन्ही आवरणात सजीवांचे अस्तित्व असते. सजीव व त्यांना व्यापलेल्या या भागास एकत्रितपणे जीवावरण म्हणतात. तर मित्रांनो, आपला जो पाठ आहे तो पाठ काय झालेला आहे, समाप्त झालेला आहे. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर तुम्ही लाईक करा. जास्तीत जास्त
लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही जर सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटनवर क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला मी जे काही व्हिडिओ अपलोड्स करणार आहे ते अपलोड्स केल्याच्या नंतर लगेच तुम्हाला काय येईल, नोटिफिकेशन येईल आणि नोटिफिकेशन आल्यामुळे काय होईल की तुम्हाला लगेच तो व्हिडिओ बघता येईल. धन्यवाद.